महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण हरी, जय जय महाराष्ट्र मित्रांनो। तर आपण आलो होतो बद्रीनाथ। तर पाहू शकता मित्रांनो, हे तप्त कुंड आहे, गरम पाणी कुंड। तर या ठिकाणी आपण सकाळी स्नान करून आपण गेलो होतो बद्रीनाथ मंदिरामध्ये। तर आता आपलं मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे। तर मित्रांनो, मी पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन करू शकता। तर आपलं आता दर्शन झालेलं आहे। तर आपण आता निघालो आहे मानागावच्या दिशेने मित्रांनो। तर आता आपण चाललो आहे मानागाव या ठिकाणी। तर आपण सकाळी मंदिरामध्ये गेलो होतो, तर मंदिरामध्ये दर्शन करून आलोय। तर आता आपली रामपेरी घेतली आहे, रामपेरी घेऊन आपण चाललो आहे मानागाव या ठिकाणी। भारताचं पहिलं गाव या ठिकाणी आपण दर्शन करण्यासाठी चाललेलो आहे। त्या ठिकाणी भीमपूल, अजून सरस्वती नदी, ते सर्व आहे। ते सर्व तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल। तर ब्लॉग कंटिन्यू करा। तर पाहू शकता या ठिकाणी भारत आश्रम या ठिकाणी आपण थांबलो होतो। तर आपली रामपेरी आता सज्ज आहे निघण्यासाठी। तर चला, भारताचं पहिलं गाव म्हणजे मानागाव आहे मित्रांनो। तर मानागाव कशी आलेलो आहे आपण आता। तर पुढे पाहू शकता या ठिकाणी मानागाव आहे। तर आपण आता आलेलो आहे। तर चला, आता लवकरच आपली रामपेरी पण आलेली आहे। बघा डोंगर डोंगर पाहू शकता, भीमपूल, सरस्वती नदी, त्याच्यानंतर गणेश गुफा आणि व्यास गुफा। व्यास गुफा आणि गणेश गुफा या साईडला आहे आणि हे वरचे 3 या साईडला आहे। तर चला, या ठिकाणी असं जायचं आपल्याला तिकडे। तर मित्रांनो पाहू शकता सरस्वती नदी आहे। तर या ठिकाणून ती पाताळामध्ये खाली जाते। खाली गेल्यानंतर तो पुन्हा दिसत नाही, पाहू शकता अशा प्रकारे। तर स्वर्गारोहण मार्ग आहे मित्रांनो। 5 पांडव याच ठिकाणाहून स्वर्गामध्ये गेले होते। तर पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी बिल्कुल दिखाया। राधे राधे द्रौपदी माता ने ये क्या कर रहे हो? तो नहाने में है। चलो मेरी लोग अपनी अपनी सुनिए। मित्रांनो या ठिकाणी हे भीमपूल आहे। तर याच्या पलीकडून नदी लुप्त होते। तर मित्रांनो पाहू शकता गणेशची गुफा या ठिकाणी आहे। तरी मंदिरामध्ये आतमध्ये जायची कमान आहे। तर चला आता मध्ये गुफेमध्ये दर्शन करून येऊ एकदा। तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे आपलं गणेशची गुफामध्ये दर्शन झालेलं आहे। मित्रांनो आपण आलो होतो वेद व्यास गुफा। तर पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे गुफा आहे। तर अशा प्रकारे मंदिर आहे मित्रांनो। तर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे तुम्ही बाहेरून दर्शन करू शकता। तर चला आता दर्शन करू आपण। तर या ठिकाणी व्यास गुफा